ठाकरेंनी दादर येथे हनुमान मंदिराजवळ रामरक्षा आंदोलन पुकारलंय। अयोध्येतल्या रामाच्या रक्षणासाठी हे राज्यव्यापी आंदोलन असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले। राम मंदिर लुटीवरून त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। राम मंदिरावर दरोडा टाकला गेलाय, त्यात लुटलेला पैसा देशात पक्षफोडीसाठी वापरला जातोय असा आरोपही त्यांनी केलाय। अब हिंदू माफ नहीं करेगा असंही उद्धव ठाकरे म्हणाले। येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे कोणे एकेकाळी जो एक कबूतरखाना होता तिथे एक मारुतीचं मंदिर आहे। रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये, पण जाब विचारायचं वाटतोय ते सगळे जण तिकडे 4च्या सुमारास जमतील। मी स्वतः तिकडे जाणार आहे आणि तिथे मग आम्ही रामरक्षा आंदोलन करतो। त्याच्यात साहजिकच आहे की रामरक्षा एक जसं पूर्वी आम्ही महाआरती करत होतो हिंदूंना जाग करण्यासाठी, आता हिंदू जागे झालेत। आता हिंदू त्यांना जाब विचारतील, तो जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे रामरक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र म्हणू आणि हनुमान चालीसा सुद्धा म्हणू। अयोध्येत तर मी जाणार आहे, मी काही जायला लाजत नाहीये, अयोध्येत जाणार। परंतु ज्या संपूर्ण देशाने ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग मोठा होता, भाजपला दिल्लीत बसवलं, तो महाराष्ट्र आहे। तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे आंदोलन व्हायला पाहिजे। महाराष्ट्र एकदा जागा झाला की संपूर्ण देश जागा होतो। त्याच्यामुळे पहिलं महाराष्ट्रातनं मी सुरुवात करेन आणि अयोध्येत पण जाईन ना मी। राम मंदिर निर्माण जेव्हा झालं 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो। आणि म्हणून आमचं जे हिंदुत्व आहे, जे मी नेहमी सांगतो की अयोध्येत तर राम जन्मभूमी आहे, अयोध्येत राम मंदिर आहे, पण आमचा राम हृदयात आहे। हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम, हे आमचं हिंदुत्व आहे। राम मंदिर हा मुद्दा वेगळ्या एका गोष्टीमुळे चर्चेला जातोय, हे दुर्दैव आहे। म्हणजे असं जर का मी म्हटलं की आज जी काही दरोडेखोरी चाललेली आहे, राजकीय पक्ष फोडले जात आहेत, आमदार खासदार चोरले जात आहेत, खरेदी विक्री होते, याला ऑपरेशन नाव दिले जाते। ऑपरेशन हे, ऑपरेशन ते। मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपा करतंय का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे। राम मंदिरावरती दरोडा तर टाकला जातोय, टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेलेत। काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, हे फार गंभीर आहे। तर अयोध्या राम मंदिर दान चोरीवरून खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय। हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांनी अयोध्येचं